सध्या उष्णता जवळजवळ 50 सेल्सिअस अंशाच्या आसपास होत आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे। अशा गंभीर परिस्थितीत गेल्या 1 महिन्यांपासून इगतपुरी तालुक्यातील अनेक डोंगरांना तसंच जंगलांना आग लागण्याचं सत्र चालूच असताना वासळी परिसरातील मांडवकडा लोक वस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी इतरत्र गेले होते। भर दुपारी जंगलाला आग लागून त्यांच्या घराजवळ आली आणि घरालाही आग लागली। या आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले। तसंच शेजारी असलेल्या दुसऱ्या घराला सुद्धा आग लागली। मात्र आजूबाजूला असलेल्या लोकांनी वेळेत जाऊन त्यांनी ती आग विझवली। त्यामुळे अधिकचं नुकसान टळलं जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात रामकृष्ण कचरे यांचं आर्थिक नुकसान झालंय। वासळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीता कोरडे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पार्टीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कोरडे तसंच त्यांच्या सहकार्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली। तसंच या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी आणि आग लागण्याच्या कारणाचा शोध घेऊन रामकृष्ण कचरे यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली। गणपत कचरे या शेतमजुराचं या भूमीन राहणाऱ्या एका माणसाचं अक्षरशः घर जे आहे हे घर जळालेलं आहे, पूर्णतः जळालेलं आहे। त्याचं कारणही असं आहे की इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये किंवा नवीन इगतपुरी तालुका हा चेरापुंजी आणि सगळ्यात पर्जन्यमान जास्त असलेला तालुका जरी असला पण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी प्यायला पाणी नसतं, परंतु या ठिकाणी एक मोठी कीड जी लागलेली आहे ती म्हणजे जंगल जाळणं। आणि या जंगल जाळणाऱ्या वृत्तीमुळे आज एका गरीब कुटुंबाचं पूर्ण घर जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे। त्याच्या घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी जळून गेलेल्या आहेत। म्हणून माझी विनंती आहे फॉरेस्टला की आपण या जंगल जाळणाऱ्या लोकांची चौकशी करावी आणि यांना पकडावं आणि यांना शिक्षा करावी। कारण जंगल जाळल्यामुळे आज आपण बघत आहोत का नवीन होणारी रोपटे असतील, प्लांटेशन असेल, पक्ष्यांची घरं असेल, सरपटणारे प्राणी असतात, ही सगळी या ठिकाणी या आगीमध्ये सापडून मृत्युमुखी पाडतात। जंगलवाढीमध्ये जे काही या ठिकाणी ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत का नाहीत, कारण याला जंगल जाळणं हा जो प्रकार आहे तो आहे आणि या जंगल जाळण्यामुळेच या का सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी आज एवढं मोठं नुकसान सोसावं लागत आहे। तर माझी विनंती आहे फॉरेस्टला आणि गव्हर्नमेंटला सुद्धा की आपण या घटनेचा छडा लावावा आणि जंगल जाळणाऱ्या लोकांना पकडावं आणि याला कठोर शिक्षा मिळावी आणि या गरीब माणसाला सुद्धा त्याचा जो काही परपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे त्यांना सुद्धा अर्थसहाय्य मिळावं या विनंतीसाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करत आहोत। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाळू कचरे, गणपत कचरे, रामदास कचरे, सीताराम आंबेकर, भुरू धोंगडे तसंच वन विभाग कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। शहाबाज शेख, न्यूज 7 मराठी, टाकेद।